मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बातमी। नांदायला येणार नाही म्हणताच पत्नीवर चाकूने वार, स्वतःवरही वार करून घेणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात एका कुटुंबात वाद झाला। यामध्ये तुमच्या सोबत नांदावयास येणार नाही म्हणताच पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना नुकतीच घडली। पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी संगीता सुभाष सोनोने, वय 22, हिचे लग्न नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथील सुभाष हिरामन सोनोने यांच्यासोबत झाले होते। मात्र संगीता सध्या तिच्या मामाच्या घरी म्हणजेच अण्णा वामन बर्डे यांच्या घरी राहत होती। दिनांक 11 जुलै रोजी सुभाष सोनोने याने पत्नीला सांगितला संगीताला सोयगाव येथे घेऊन जाण्यास आला व रात्री 11:15च्या सुमारास त्याने पत्नीला सासरी चाल म्हणाला। त्यावर तिने सासरी जाण्यास नकार दिला। तेव्हा रागाच्या भरात सुभाषने दमदाटी करून पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकूने वार केले। गळ्यावर वार केल्याने संगीता जखमी झाली। त्यानंतर सुभाषने स्वतःच्या गळ्यावरही वार करून घेतले। दोघांनाही जखमी अवस्थेत कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी अण्णा वामन बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सुभाष सोनोने विरुद्ध BNS 2023 चे कलम 109(1), 352, 251(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक MJ महाजन हे करीत आहे। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चासनळी या गावी 11/7/2024 रोजी दुपारच्या वेळेस अण्णा वामन बर्डे ह्या गृहस्थांच्या घरी त्यांची भाची ही संगीता सुभाष सोनोने, राहणार सोयगाव, नांदगाव, जिल्हा नाशिक, ही तिच्या मामे भावाच्या लग्नासाठी आलेली होती। त्या ठिकाणी तिचा नवरा हा दारू पिऊन आला आणि त्यांनी तू का घरी लवकर आली नाही या कारणाने त्याने कुरापत काढून तिला धारदार चाकूने गळ्यावर वार केला। त्या ठिकाणी वार केल्यामुळे ती जखमी अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि तिचं सविस्तर काल रोजी स्टेटमेंट घेऊन या आता नवीन कायद्याप्रमाणे तिचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे तिची आता जी स्थिती आहे ती आता स्थिर आहेत। ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। सदर आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याची भांडणाचे कारणं आणि त्यांनी तो चाकू कुठून आणलेला होता याची पूर्ण चौकशी पोलीस आपले PSI तपासी अंमलदार महाजन हे करीत आहेत। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत।